आपण आलो आहे आता विक्रोळीच्या फ्लॅटवर, जो आहे आपला आदित्य राज्य ग्रुपचा फ्लॅट. आणि इथे आपण कॉम्पॅक्ट फर्निचर बनवलं आहे. कॉम्पॅक्ट फ्लॅट होता, तर त्या हिशोबाने आपण इथे टीव्ही युनिट या साईडला घेतले आणि बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडला डायनिंग टेबल घेतले. तर थोडा डायनिंग टेबलचा शेप या वेळेला आपण थोडा वेगळा डिझाईन केला. आणि डोअर आपण स्पेशली हँडललेस वापरले, तिथे कुठेही हँडलचा वापर केलेला नाहीये. हा सेटअप बॉक्स साठी ठेवला प्रोव्हिजन. हा एक ड्रॉवर आहे इथे. आपण वॉलला इथे ग्रूव्हनेच स्पेशल अशी डिझाईन केली आहे. थोडा वेगळा पॅटर्न देण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी. त्याचबरोबर एल शेप सोफा आपण इथे प्रोव्हाइड केला आहे कस्टमरला. याच्यामध्ये आपल्याला स्टोरेज मिळेल आणि हा सोफा कम बेड आहे. जसा 6x5चा आपल्याला सोफा कम बेड मिळून जाईल. पण आता इथे किचन मध्ये आपण काय केलंय की हा जो सेक्शन आहे इथे आपण ओव्हनसाठी प्रोव्हिजन केलंय. त्याच्यानंतर इथे आपण विकर बास्केट घेतले, जे आपल्या कांदे बटाटे ठेवण्यासाठी लागतो. इथे विकर बास्केटचे प्रोव्हिजन केले. इथे खाली छोटंसं स्टोरेज आपल्याला मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्या किचन ट्रॉलीज आहेत, ह्या सॉफ्ट क्लोज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आपल्या फोल्डेबल आहेत, म्हणजे आपण काढून साफ करून पुन्हा परत व्यवस्थित ठेवता येते. टोटल आपण इथे किचनचे एसएस बास्केट प्रोव्हाइड केले आहेत. त्यानंतर बघूया की जो बेडरूम आहे तो जनरली इथे बेडरूम छोटा होता, पण त्याच्यामध्ये आपण बेड, वॉर्डरोब आणि स्टडी टेबल कसं बसवलंय ते आपल्याला इथे बघायला मिळेल. तर जनरली हा बेडरूम आहे आणि आपण इथे दोन साईडला वॉर्डरोब घेतलाय. हा सुद्धा वॉर्डरोबच आहे. याला आपण मिरर लावले आहे आणि ग्रीन हँडल दिले पूर्ण वॉर्डरोब. इथे आपल्याला बऱ्यापैकी स्टोरेज मिळाले. त्याच्यानंतर या इथे सुद्धा आपण वॉर्डरोबचा स्टोरेज वॉर्डरोब ड्रेसिंग टेबल त्याच्यामध्ये आणि जनरली बाकीच्या वेळेला सिटिंगसाठी आम्ही
म्हणजे जागेचा पुरेपूर त्याचबरोबर इथे स्टडी टेबलसाठी आपण प्रोव्हिजन केले. हा फोल्डेबल स्टडी टेबल आपण इथे वापरला. त्यानंतर इथे आपण स्टोरेज प्रोव्हाइड केलं आहे, जेणेकरून बुक्स वगैरे काय असतील ते याच्यामध्ये स्टोअर करता येतील. आपण सॉफ्टवेअर्स इंजेस आपण इथे वापरले. लाईटचं प्रोव्हिजन दिले. छोटे म्हणजे पेन पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी आपण हा शेल्फचा इथे यूज केला आहे.